श्री स्वामी समर्थांचे विचार, जीवनातील अडथळे आणि मार्गदर्शन. प्रस्तावना. श्री स्वामी समर्थ हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक प्रख्यात संत होते. त्यांच्या विचारांमध्ये जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग, मानवी नात्यांचे महत्त्व आणि अंतर्मुख होण्याचा सल्ला आढळतो. त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरित केले आहे आणि ते आजही जीवनाचे मार्गदर्शन करतात. खालील लेखात स्वामींच्या विचारांवर सविस्तर चर्चा केली आहे, जी 6000 शब्दांमध्ये मांडण्यात आली आहे. जीवनातील अडथळे आणि त्यांवर मात करण्याचे मार्ग. शत्रू नव्हे, मित्र बनवा. श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात शत्रू निर्माण करण्यापेक्षा मित्र बनवणे केव्हाही चांगले. अपमान करून नाती तोडल्याने जीवन अधिक कठीण बनते, तर प्रेमाने जोडलेली नाती अडथळे ओलांडण्यासाठी मदत करतात. जी लोक तुला सांगतात की माझ्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे तुझ्या नावाचा उल्लेखही होत नाही, हे सत्य स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला स्वामी देतात. जसे शरद ऋतूनंतर नवीन पाने उगवतात, तसेच संघर्षातूनही जीवनाचे नव्याने अंकुर फुटतात. चांगले दिवस स्वतः निर्माण करा. चांगले दिवस येत नाहीत, ते आणावे लागतात, हे स्वामींचे महत्त्वाचे विधान आहे. प्रत्येकाने आपल्या निर्णयांना महत्त्व द्यायला हवे, कारण गप्प राहिल्याने इतर तुमच्यावर स्वार होतील. स्वामींच्या मतानुसार आपले मत स्पष्टपणे मांडणे आणि योग्य निर्णय घेणे हेच यशाचे मुख्य रहस्य आहे. धर्माचे महत्त्व आणि त्याचे व्यावहारिक स्वरूप. धर्म पैशांपेक्षा मोठा आहे. धर्म हा केवळ देवाची पूजा नाही, तर मानवी जीवनातील शुद्धता, प्रामाणिकता आणि सहकार्याचे प्रतीक आहे. स्वामी म्हणतात, धर्म हा पैशांपेक्षा मोठा आहे, पण आजच्या परिस्थितीत अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी पैसे मोजावे लागतात. ही विसंगती आहे. ही शिकवण आपल्या कृतींमध्ये आणणे गरजेचे आहे. नाती आणि अनुभव. पुस्तकांमधील ज्ञान हे जीवनाला पुरेसे मार्गदर्शन करू शकत नाही. खरी शिकवण आपल्या नात्यांमधून आणि अनुभवांमधून मिळते. स्वामींच्या मते आपली नाती जपली पाहिजेत, कारण तीच आपल्याला कठीण प्रसंगी आधार देतात. भीतींवर मात करण्याचे मार्ग. भीती ही प्रगतीची अडथळा. भीती ही मानवी मनाची सर्वात मोठी मर्यादा आहे. स्वामी याविषयी सांगतात की भीती तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. त्यांनी जीवनातील 6 मुख्य भीतींबद्दल सांगितले आहे, ज्या पुढील प्रमाणे आहेत. 1. गरिबीची भीती. गरिबीची भीती बाळगल्याने माणूस आपल्या क्षमता ओळखत नाही आणि प्रगती थांबवतो. 2. मृत्यूची भीती. हे केल्याने मी मरेन का, असे विचार करणे चुकीचे आहे. मृत्यू ही अटळ प्रक्रिया आहे, ती टाळता येत नाही. 3. लोक काय म्हणतील याची भीती. समाजाच्या मतांमुळे अनेक जण आपले ध्येय गाठण्यात अपयशी ठरतात. लोकांच्या मतांची भीती सोडून स्वतंत्रपणे वागण्याचा सल्ला स्वामी देतात. 4. खराब आरोग्याची भीती. आजारी आहे म्हणून स्वतःला कमकुवत समजणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. 5. वृद्धत्वाची भीती. मी म्हातारा झालो किंवा मी म्हातारी झाले असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक वयात नवीन गोष्टी साध्य करता येतात. 6. एखाद्याला गमावण्याची भीती. जवळच्या व्यक्तीचा आधार गमावण्याची भीती बाळगू नका, कारण स्वतःला सांभाळण्याची ताकद प्रत्येकामध्ये आहे. स्वतःचा सन्मान राखा. आदर आणि आत्मसन्मान. स्वामी सांगतात की जिथे तुमचा आदर केला जात नाही, तिथे जाऊ नका, आणि जिथे आदर आहे, तिथे कधीही अनादर करू नका. हे विधान आत्मसन्मानाचे महत्त्व स्पष्ट करते. आपल्याला आदर करणाऱ्या ठिकाणी राहणे आपल्याला कमकुवत बनवते. चांगला माणूस होणे. स्वामी सांगतात की मोठा माणूस होणे चांगले आहे, पण चांगला माणूस होणे अधिक महत्त्वाचे आहे. चांगुलपणाचे जीवन जगण्यासाठी माणसाने नीतिमूल्ये जपली पाहिजे. जीवनाचे सार. कृती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी. स्वामी स्पष्ट करतात की आपली कृती ही आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलते. त्यामुळे योग्य कृती करणे हे आपले कर्तव्य आहे. चिंता न करता परमेश्वरावर विश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. नाती आणि गरज. प्रेमाचे नाते जपणे आणि इतरांची मदत करणे हे जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिथे पाऊस नसतो
तिथे पीक खराब होते, तसेच जिथे मूल्य नसते तिथे माणूस बिघडतो. हे विधान स्वामींच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. तडजोड आणि शहाणपण. आयुष्याने आपल्याला तडजोड करायला शिकवले असले तरी तडजोड ही शहाणपणाने केली पाहिजे. प्रत्येक कृतीत शहाणपणाचे प्रतिबिंब असले पाहिजे, कारण तीच आपल्याला पुढे नेते. जीवनातील वाईट सवयी आणि त्यांचा परिणाम. वाईट सवयींना वेळीच ओळखून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे आहे. जर त्या वेळीच बदलल्या नाहीत तर त्या आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतात. वाईट सवयी आपल्याला असे शिकवतात की जीवनात केवळ स्वतःचा आणि देवाचा आधारच खरा असतो. अनेक वेळा आपली किंमत करणाऱ्या लोकांना आपण आपला वेळ आणि श्रम देतो, पण ते आपल्यासाठी योग्य ठरत नाही. म्हणूनच आपल्या सवयी आणि सवंगड्यांची योग्य निवड करणे अत्यावश्यक आहे. जीवनात वाईट सवयींमुळे अनेक अडचणी येतात. उदाहरणार्थ, चुकीच्या वेळेवर काम करण्याची सवय, अपव्यय किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे यामुळे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा सवयी बदलण्यासाठी सर्वप्रथम त्या ओळखून स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. एकदा का आपण त्यांना स्वीकारले की त्यांच्यावर उपाय करणे सोपे होते. वाईट सवयींना सोडण्यासाठी सकारात्मक सवयी आत्मसात कराव्या लागतात. नाती आणि त्यांचा प्रभाव. नात्यांना योग्य महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक नात्याचा पाया विश्वास आणि प्रेम या भावनांवर असतो. परंतु अनेकदा नात्यांमध्ये अति अपेक्षांमुळे आणि अहंकारामुळे ताणतणाव निर्माण होतो. म्हणूनच नात्यांमध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की इतरांनी तुम्हाला चांगल्या नजरेने पाहावे, तर तुमच्या वर्तनात प्रामाणिकपणा आणि नम्रता दिसली पाहिजे. समाजात आपले नाव चांगले ठेवण्यासाठी आपल्या कृतींची शुद्धता आवश्यक आहे. नात्यांमध्ये नकारात्मक बोलणे किंवा कोणाला दुखावणे टाळले पाहिजे, कारण शब्दांनी जखमा होतात आणि त्या सहज विसरता येत नाही. वेळच आपल्याला शिकवते की चांगल्या नात्यांची किंमत कधीही कमी होत नाही. म्हणून प्रत्येक नात्याला योग्य तो सन्मान देणे गरजेचे आहे. अपयशातून शिकणे. आयुष्यात अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागतो, परंतु अपयशातून शिकण्याची तयारी ठेवली तर ते आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते. अपयशी लोकांच्या सहवासात राहणे फायदेशीर ठरते, कारण त्यांच्या अनुभवांमुळे आपण शिकतो की आयुष्यात अडथळे कसे पार करायचे. अपयश आपल्याला नम्र बनवते आणि आयुष्यातील ख्या मूल्यांची ओळख करून देते. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, परंतु आत्मविश्वास आणि प्रयत्नांमुळे काहीही शक्य होते. या प्रवासात धीर सोडू नका आणि प्रत्येक अडथळ्याला नवीन संधी म्हणून पहा. तुम्ही केलेल्या चुका तुमच्या अनुभवांमध्ये भर घालतात आणि भविष्यात तुम्हाला अधिक सजग बनवतात. पैसा आणि नाती. आजच्या काळात पैसा हा नात्यांच्या टिकावासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो, परंतु पैसा हा नात्यांचा पाया असू शकत नाही. खरं पाहता प्रेम, विश्वास आणि समर्पण यांवर नाती आधारलेली असतात. पैसा असो किंवा नसो, आपली खरी माणसं आपल्या बरोबरच राहतात. त्यामुळे नात्यांमध्ये पैशाला जास्त महत्त्व देण्याऐवजी माणुसकी आणि आपुलकी वाढवण्यावर भर दिला पाहिजे. नात्यांच्या टिकावासाठी संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. लहान लहान कारणांवरून होणारे वाद आणि गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवावी. नात्यांमध्ये खोट्या अपेक्षा ठेवू नका आणि जर कोणी तुमच्यावर अवलंबून असेल तर त्याला आधार द्या. मेहनत आणि विश्वास. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनतीसोबतच स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपण जी स्वप्ने पाहतो ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. मेहनत करताना अपयश आले तरी ते आपल्याला पुढील प्रयत्नांसाठी प्रेरित करते. विश्वास हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. आपण जे काही करतो त्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. देवावर विश्वास ठेवला तर संकटांमध्येही आपण धैर्याने टिकून राहतो. प्रत्येक परिस्थितीत परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच मेहनतीसोबत विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवा.
स्वाभिमान आणि नम्रता. स्वाभिमान आणि अभिमान यामध्ये फरक आहे. स्वाभिमान हे आपल्याला योग्य मार्ग दाखवते, तर अभिमान आपल्याला विनाशाकडे नेतो. स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास, तर अभिमान म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा वरचे समजणे. अभिमानामुळे नाती तुटतात, परंतु स्वाभिमानाने माणसाला यश मिळते. नम्रता ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. जरी तुम्ही उच्च स्थानावर पोहोचलात तरीही नम्रता ठेवली तर लोक तुमचा आदर करतात. नम्रतेमुळे समाजात चांगले नातेसंबंध प्रस्थापित होतात. म्हणूनच स्वाभिमान राखा, परंतु अभिमानाला दूर ठेवा. समाजातील मानवी स्वभाव. समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही लोक गोड बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामागे स्वार्थ असतो. अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी त्याच्या कृतीकडे लक्ष द्यावे लागते. सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या परीने जगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा खरी माणसे ओळखू येतात. संकटांमध्ये जे आपल्याला साथ देतात तेच खरे मित्र असतात. म्हणूनच समाजात राहताना सावधगिरी बाळगा आणि योग्य माणसांची निवड करा. स्वामींच्या शिकवणीचा प्रभाव. श्री स्वामी समर्थ यांनी नेहमीच माणसांना सत्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला आहे. त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. संकटात असताना स्वामींच्या शिकवणीवर विश्वास ठेवा. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. स्वामींच्या विचारांवर श्रद्धा ठेवून जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जा. त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला जीवनातील ख्या मूल्यांची जाणीव होते. देवावर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि नकारात्मकता दूर ठेवा. देव तुमच्यासाठी योग्य वेळ आणेल आणि अशक्य ते शक्य करेल. जीवनातील महत्त्वाचे धडे, अनुभव आणि प्रेरणा. जीवन हे अनुभवांनी समृद्ध असते. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवतो. याच अनुभवांमधून आपण परिपक्व होतो आणि आपल्या आयुष्याचा प्रवास सुकर होतो. येथे जीवनातील काही महत्त्वाचे धडे आणि त्यांचं सविस्तर विवेचन दिलं आहे. अपेक्षा आणि नाती. सर्वांसोबत संबंध ठेवा, पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. हा विचार आपल्या नातेसंबंधांमध्ये शांतता आणतो. अपेक्षा पूर्ण झाल्यास त्यातून दुःख आणि निराशा निर्माण होते. हे टाळण्यासाठी नात्यांमध्ये पारदर्शकता आणि समजूतदारपणा ठेवावा. खरे नाते तेच असते जे अपेक्षाविरहित असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला महत्त्व द्या, पण त्या नात्यांकडून काहीही मागू नका. कारण अपेक्षा ठेवल्यास त्या पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. राजासारखे जगायचे असेल तर गुलामासारखी मेहनत करावी लागते. हे सत्य आपण लक्षात ठेवायला हवे. आत्मविश्वास आणि संयम. स्वतःवर विश्वास ठेवणे हे जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. संयम हा देखील जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. संकटे कितीही मोठी असली तरी संयम बाळगल्यास त्यावर मात करता येते. स्वतःवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद आहे. ही शिकवण नेहमी लक्षात ठेवावी. इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या निर्णयांवर आणि कृतींवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. संयमाने आणि धैर्याने वागल्यास कोणत्याही अडचणींवर मात करता येते. धैर्य आणि निर्णय. योग्य निर्णय घेण्यासाठी मन स्थिर आणि शांत असणे आवश्यक आहे. विचारांची अराजकता हे निर्णय क्षमतेसाठी मोठे आव्हान ठरते. म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. योग्य निर्णय हे नेहमीच शांत डोक्याने घेतले जातात. गहाण विचार मनात येतात, पण त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी आपले मन सकारात्मक गोष्टींवर केंद्रित करायला हवे. चुकीच्या निर्णयांचा पश्चात्ताप होतो, पण योग्य निर्णय आपल्याला समाधान आणि शांतता देतात. योग्य कृती म्हणजे जिचा परिणाम नेहमीच सकारात्मक असतो. ही शिकवण जीवनात उपयोगी पडते. प्रेम आणि निष्ठा. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण त्यात अंध होऊ नये. अतिप्रेमामुळे वास्तव विसरता येतो. त्यामुळे प्रेमामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. निष्ठावान लोकांच्या परीक्षा घेणे टाळा.
ते पाण्यासारखे असतात, जेव्हा तुम्ही त्यांना दुखवता तेव्हा ते तुटत नाहीत, पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून निसटतात. तुमच्या प्रेमावर इतके अवलंबून राहू नका की त्यामुळे इतर रंग दिसेनासे होतील. हा संदेश जीवन समृद्ध बनवतो. निष्ठा ही नात्यांचे मूळ असते, त्यामुळे आपले प्रेम आणि निष्ठा योग्य ठिकाणी ठेवावी. वेळेचे मूल्य. वेळ हीच सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखून प्रत्येक क्षण योग्य प्रकारे वापरायला हवा. वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे यशस्वी होण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही वेळेचा आदर केला नाही तर वेळही तुमचा आदर करणार नाही. हा विचार नेहमी लक्षात ठेवावा. वेळेचे नियोजन करून आपले उद्दिष्ट साध्य करणे हेच खरे यश आहे. सत्य आणि खोटेपणा. सत्य हीच ख्या सुखाची गुरुकिल्ली आहे. सत्य नेहमीच शांत असते, तर खोटे बोलणारे नेहमी गोंगाट करतात. खोटे बोलण्याने तात्पुरते यश मिळू शकते, पण ते दीर्घकाळ टिकत नाही. खोटे बोलणाऱ्यांना त्यांचे खोटे कायम आठवावे लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सत्यावरच विश्वास ठेवावा. सत्याचा मार्ग अवघड असतो, पण तोच मार्ग आपल्याला स्थिरता आणि शांतीकडे नेतो. आयुष्याचे खरे यश. मोठे होण्यासाठी लहान माणसांच्या प्रेमात अडकू नका. हा विचार जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपले उद्दिष्ट मोठे ठेवा आणि त्यासाठी सतत झटत राहा. अपयश आले तरीही त्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या चुका सुधारून, इतरांकडून शिकून आपण स्वतःला उंचावर नेऊ शकतो. यश हे कायमस्वरूपी नसते, त्यामुळे नम्रता ठेवून यशाचा स्वीकार करावा आणि इतरांना मदत करावी. सकारात्मकता आणि समाधान. जीवनात जे मिळाले आहे त्याची कद्र करा आणि जे हरवले आहे त्याबद्दल विचार करत बसू नका. ही शिकवण तुम्हाला शांतीकडे नेईल. सकारात्मकतेने विचार करून आणि समाधानाने वागून तुम्ही आयुष्य अधिक सुंदर बनवू शकता. आयुष्यातील शिकवण्या. अनुभवानुसार शिकलेले धडे. सविस्तर. आयुष्य म्हणजे अनुभवांची साठवण, त्यातून शिकणे आणि अधिक चांगल्या मार्गाने पुढे जाणे. आपल्या अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणी आपल्याला जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ समजून घेण्यासाठी मदत करतात. चला, आयुष्याच्या या शिकवणींना सविस्तरपणे समजून घेऊया. परस्परांचा आदर आणि संयम. आयुष्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्परांचा आदर राखणे आणि कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगणे. दोन व्यक्तींच्या नातेसंबंधांमध्ये परस्पर आदर असणे हे आधारस्तंभासारखे आहे. एकमेकांचा अपमान करू नका किंवा इतरांसमोर चेष्टा करू नका. ही शिकवण नाती टिकवण्यासाठी आणि त्यांना मजबूती देण्यासाठी फार महत्त्वाची आहे. आयुष्य म्हणजे दोन बाजू, एक ज्या दिवशी आपण यशाच्या शिखरावर असतो आणि दुसरी ज्या दिवशी आपण अडचणीत असतो. यशस्वी असताना गर्व करू नका आणि अडचणीत असताना संयम सोडू नका. हे वचन लक्षात ठेवल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवू शकतो. शांततेचे महत्त्व. समजदार माणूस शांत राहतो, कारण त्याला परिस्थितीवर ताबा मिळवायचा असतो. शहाणा माणूस समजूतदारपणामुळे गप्प बसतो, पण मूर्खाला वाटते की तो भीतीमुळे शांत आहे. हा विचार आपल्याला जीवनात शांततेचे महत्त्व पटवून देतो. संयम आणि शांतता या दोन गोष्टी आपल्याला अडचणींवर मात करण्यासाठी मानसिक शक्ती प्रदान करतात. या गोष्टी आपल्याला परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आधार देतात. अहंकाराचा त्याग. अहंकार हा मानवाच्या मनाचा भाग आहे. अहंकार आणि गर्व ही मानसिक स्थितीची उत्पादने आहेत, पण वेळ आणि परिस्थितीवर उपचार करून त्यावर मात केली जाऊ शकते. अहंकाराचा त्याग केल्याने आपण नातेसंबंध सुधारतो आणि जीवन अधिक आनंददायी बनतो. अहंकारामुळे माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, पण ही वृत्ती नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकते. त्यामुळे आपल्याला नेहमीच विनम्र आणि आदरयुक्त वृत्ती ठेवणे महत्त्वाचे आहे. चांगल्या आणि वाईट सवयी. वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्या तुमचे जीवन बदलू शकतात, हे सत्य आहे. वाईट सवयी आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतात, पण त्या वेळेत सुधारल्या तर आपले जीवन सकारात्मक दिशेने बदलू शकते.
वाईट सवयी बदलण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे त्या सवयींची जाणीव करणे आणि त्या टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे. चांगल्या सवयी आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व विकसित होते आणि जीवनाचा दर्जा उंचावतो. स्वप्नांची ताकद. स्वप्ने ही जीवनाला दिशा देतात. ती 3 प्रकारांची असतात. 1. झोपेत दिसणारी स्वप्ने. 2. मनाला शांतता देणारी स्वप्ने. 3. झोप हरवून ध्येयाकडे नेणारी स्वप्ने. तिसऱ्या प्रकारची स्वप्ने आपल्याला प्रेरणा देतात. अशा स्वप्नांसाठी मेहनत घ्यावी लागते, कारण स्वप्न ती असतात जी झोप हरवून आयुष्याला ध्येयाकडे नेतात. यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी समर्पित प्रयत्न करणे आवश्यक आहे. मेहनतीचे महत्त्व. यश मिळवण्यासाठी मेहनत हीच किल्ली आहे. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी काही तास मेहनत घेणे अधिक योग्य आहे. मेहनत करणाऱ्यांची मेहनत कधीच वाया जात नाही. जीवनातील यश हे नशिबावर नाही तर आपल्या कष्टांवर अवलंबून असते. आयुष्यात प्रत्येक जण यशस्वी होण्याची इच्छा बाळगतो, पण ती इच्छा सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवणारेच खरे यशस्वी ठरतात. मेहनतीमुळेच आपण परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो आणि यशस्वी होतो. संपत्तीपेक्षा यश महत्त्वाचे. संपत्ती ही क्षणभंगूर असते, पण यश हे दीर्घकाळ टिकणारे असते. संपत्तीची नशा न करता यशाची नशा करा. यशाच्या मागे धावताना प्रेम आणि समजूतदारपणाची साथ सोडू नये. संपत्तीपेक्षा प्रेम, आदर आणि यश ही जीवनाला खरी मूल्ये देतात. आत्मनिर्भरता. तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्हीच निवडा, कारण तुम्हाला स्वतःपेक्षा अधिक कोणीच ओळखत नाही. आपल्याला आपल्या जीवनातील निर्णय स्वतः घ्यायला शिकावे लागते. परिस्थितीचा योग्य आढावा घेतल्याशिवाय घेतलेले निर्णय अयशस्वी होऊ शकतात. आत्मनिर्भरतेने घेतलेले निर्णय आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी मदत करतात. जीवनातील प्रेरणा आणि सहनशीलता. दुःखाचे सामोरे जाणे हे कठीण असते, पण सहनशीलता हे जीवनातील दुःखांवर मात करण्याचे शस्त्र आहे. या जगात दुःख कमी झालेले नाही, पण सहनशीलता कमी झालेली आहे. त्यामुळे कोणाच्याही भावनांना धक्का न लावता संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. कोणाचेही मन दुखावणे म्हणजे समुद्रात दगड टाकल्यासारखे आहे. या म्हणीतून जीवनातील प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी हे स्पष्ट होते. शब्दांची ताकद. काही बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमचे शब्द कोणाच्याही आनंदावर प्रभाव टाकू शकतात. शब्द ही एक ताकदवान गोष्ट आहे. चुकीचे शब्द नाती तोडू शकतात, तर योग्य शब्द नवी नाती निर्माण करू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी योग्य शब्द निवडणे महत्त्वाचे आहे. यशस्वीतेकडे वाटचाल. आपले जीवन आपणच घडवायचे असते. तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका, कारण तुम्हालाच तुमची वेळ आणायची आहे. कष्ट करून आणि जिद्द ठेवून यश प्राप्त करणे शक्य आहे. जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते, पण जिंकण्यासाठी तयारी ठेवणाऱ्यांची संख्या कमी असते. त्यामुळे प्रयत्न करत राहा. परिस्थिती कशीही असो, कधीही हार मानू नका. संपत्ती आणि प्रेमाची किंमत. संपत्तीच्या नशेत जीवनाचा गोडवा हरवतो, पण प्रेम आणि यशाने जीवनाला स्थैर्य मिळते. प्रेमाची आणि यशाची नशा ही संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान आहे. जीवनातील ख्या आनंदासाठी आपण संपत्तीपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व द्यायला हवे. जीवनाचे तत्वज्ञान. सकारात्मक विचारांचा मार्गदर्शक. गर्दीपासून दूर राहण्याचे महत्त्व. गर्दीत सामावून जाणे हे अनेकांसाठी सोपे वाटते, कारण ती आपल्याला साहसासाठी बळ देते. पण याचा दुसरा बाजू असा आहे की गर्दी आपल्या वेगळेपणाला हिरावून घेते. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल, तर गर्दीतून स्वतःला वेगळे करण्याचे धाडस ठेवा. गर्दी नेहमी सोप्या वाटेवर चालते, पण ती योग्य मार्गावर आहे का याची खात्री नसते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या मार्गावर चालण्याची तयारी असायला हवी. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्मृतींचे व्यवस्थापन. चांगल्या आठवणी जपणे. आम्ही चांगल्या आठवणींना सुरक्षित स्थळी ठेवतो, जसे की एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये, पण वाईट आठवणी मात्र हृदयात साठवतो. ही सवय बदलायला हवी. वाईट आठवणींना विसरून चांगल्या क्षणांवर लक्ष केंद्रित करा.
जीवनात आनंद मिळवायचा असेल तर नकारात्मकतेला दूर ठेवणे गरजेचे आहे. वाईट अनुभवांवरून शिकून त्यांना मागे सोडणे हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. आत्मविश्वास आणि शांततेचा प्रभाव तू हे करू शकत नाहीस असे म्हणणाऱ्या लोकांना आपल्या कृतीतून उत्तर द्या. शांतता ही तुमची ताकद आहे. ती तुमच्यातील धैर्य आणि आत्मविश्वासाला बळकटी देते. जीवनात संघर्ष करताना शांत राहण्याचे महत्त्व समजून घ्या. शांतता तुम्हाला अधिक सक्षम बनवते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. ज्या लोकांनी संघर्षातून यश मिळवले आहे त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. समस्यांवर मात करण्याची कला. जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. फक्त त्या समस्येला सामोरे जाण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि धाडस असणे गरजेचे आहे. जसे गंतव्य कितीही उंच असले तरी त्याकडे जाणारा मार्ग नेहमी पाया खालून सुरू होतो. समस्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली तर कोणतेही अडथळे सहज पार करता येतात. आधार आणि सोबतीची गरज. जीवनात जेव्हा कोणी आपले म्हणते काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल, तेव्हा ते शब्द जादूसारखे कार्य करतात. आधार मिळाल्यावर कठीण प्रवासही सोपा वाटतो. एखाद्या व्यक्तीचा आधार असणे हे आपल्या यशाचा पाया ठरू शकते. सकारात्मकता पसरवा आणि इतरांना प्रेरणा द्या. विचारांची ताकद. वयापेक्षा विचार महत्त्वाचे. तुमच्या वयाचा फरक पडत नाही, पण तुमचे विचार कसे आहेत यावर तुमच्या यशाचे मोजमाप होते. वय हे फक्त एक संख्या आहे. जर तुमच्याकडे सकारात्मक विचार आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. सकारात्मक विचारच तुमच्या यशाचा पाया ठरतात. संकटांवर मात करण्याचे धैर्य. पाण्यात पडल्यामुळे कोणी मरत नाही, पण पोहायला येणे हे त्याचे खरे कारण ठरते. जीवनात संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. संकटे ही शिकवणारे अनुभव असतात. त्यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न करा. धैर्याने आणि विश्वासाने वाटचाल करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये हिरा दडलेला असतो. निसर्गाने प्रत्येकाला हिरे बनवले आहे, मात्र त्याला पैलू पाडण्यासाठी मेहनत आणि संघर्ष करावा लागतो. धैर्य नसलेल्या जीवनाला फोल पत्रासारखे मानले जाते. म्हणून जीवनाला धैर्य द्या आणि तुमच्या यशाचा मार्ग शोधा. संघर्ष हा यशाचा मुख्य भाग आहे. स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे धाडस. एक स्वप्न हरवले तरी दुसरे स्वप्न पाहण्याचे धाडस ठेवा. प्रत्येक संकट हा जणू तारकांसाठीचा अंधार आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी करतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. निसर्गाचा संदेश. संघर्ष ही यशाची गुरुकिल्ली. जीवनात संघर्षाशिवाय कोणीही महान बनत नाही. जसे दगडाला घडवण्यासाठी हातोड्याने घाव घालावे लागतात, तसेच यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. ज्या लोकांनी यशस्वी जीवन जगले आहे त्यांनी संघर्षाला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले आहे. यशाचा मार्ग शोधा. यशाचा मार्ग हा थोडा कठीण असतो, पण तो नेहमी उलगडतो जेव्हा आपण त्याच्या जवळ पोहोचतो. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. संकटे कितीही मोठी असली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. अंधारानंतरचा प्रकाश. जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा, अंधारानंतरच तारे दिसतात. संकटे ही जीवनाचा एक भाग आहे, पण ती आपल्याला शिकवण देतात. त्यामुळे संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार ठेवा आणि त्यातून शिकून पुढे जा. शेवटी प्रेरणा पसरवा. सकारात्मक विचारांचा प्रचार करा आणि इतरांना प्रेरणा द्या. जीवनात संघर्ष, धैर्य आणि आत्मविश्वास यांद्वारे यश मिळते. शांतता, मेहनत आणि सकारात्मकता यांचा संगम तुम्हाला यशस्वी जीवनाकडे घेऊन जाईल. संकटांवर मात करून स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करा. स्वामींचे जीवन आणि शिकवणी. स्वामी समर्थांचे जीवन एक प्रेरणा आहे. त्यांचे विचार, शिकवणी आणि दृष्टिकोन हे आपल्याला जीवनातील चांगले बदल घडवू शकतात. स्वामी सांगतात की तुम्ही जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवता
तेव्हा तुम्ही स्वतःला एक नवीन जीवन देऊ शकता. स्वामींचे जीवन आणि त्यांच्या शिकवणीचा अभ्यास केल्यावर एक निश्चित दृष्टिकोन आपल्या जीवनात तयार होतो. स्वामींच्या विचारांची मुळं शांती आणि आत्मविश्वासावर आधारित होती. त्यांना प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्निहित सामर्थ्याचा विश्वास होता. त्यांच्या शिकवणींमध्ये आत्मविश्वास, प्रेम, धैर्य आणि संयम यांचा महत्त्वाचा जागर होता. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर कसे मात करायचं हे स्वामींच्या शिकवणींमधून शिकता येते. संघर्ष आणि त्यावर मात. आयुष्य एक संघर्ष आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनातील अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा या अडचणींचा सामना करताना आपण कल्ल्यासारखे वाटते. पण स्वामी सांगतात की जीवनात पराभव हा एक टप्पा आहे आणि हा टप्पा केवळ तेव्हा पूर्ण होतो जेव्हा आपण त्याचा सामना करतो. स्वामींच्या शिकवणीने आम्हाला शिकवलं की ज्या दिवसांमध्ये आपल्याला हार गोड वाटते तेव्हा आपल्याला त्याच क्षणी परत उभं राहावं आणि पुन्हा प्रयत्न सुरू करावे. संघर्ष हे जीवनाचं एक अत्यंत आवश्यक घटक आहे आणि त्यातून शिकायला हवं. स्वामींच्या शिकवणीमधून एक गोष्ट स्पष्ट होते की पराभवापेक्षा मोठं काही नाही. जितू शकतो तोच खरा विजेता आहे, जो पराभवाला परत उचलतो. संघर्षानेच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला जातो आणि आत्मविश्वास हाच त्या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो. आत्मविश्वास आणि त्याचे महत्त्व. स्वामींच्या शिकवणीनुसार आत्मविश्वास हे जीवनाचा मूलभूत घटक आहे. ते सांगतात की तुमच्या आत्मविश्वासावर तुमच्या जीवनाचा आधार आहे. जेव्हा तुमच्यावर विश्वास असतो तेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकता. आत्मविश्वासाने जीवनाचे प्रत्येक अंश योग्य ठिकाणी ठेवता येतात. स्वामींच्या शिकवणीचा असा आदर्श आपल्याला साकारवायला पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे नाही, तर इतरांवर विश्वास ठेवून त्यांना मार्गदर्शन करणेही आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हाला आत्मविश्वासानेच आपल्या पथावर चालावे लागते. स्वामींचे तत्वज्ञान. स्वामींच्या तत्वज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे पैलू म्हणजे माणुसकी, त्याग आणि सेवा. ते सांगतात की माणूस खरा म्हणजे तो आपले कर्तव्य पार पाडतो. स्वामींच्या शिकवणीचा प्रमुख आधार हाच आहे की जीवनात आपल्या कार्यावर लक्ष द्यावं, त्या कार्याचं निष्ठेने पालन करावं. त्याग आणि सेवा स्वामींच्या शिकवणीत अत्यंत महत्त्वाचे होते. स्वामींनी त्यांचा संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले होते. त्यांचे जीवन एक आदर्श आहे, जिथे त्यांनी इतरांना मदतीची हात दिली आणि समाजाच्या भल्यासाठी कार्य केले. स्वामींच्या शिकवणीला आधारभूत असलेल्या तत्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीला समाजात आपली भूमिका समजून घेत त्यात योगदान देणे आवश्यक आहे. जीवनातील संघर्षांचे सामर्थ्य. प्रत्येक व्यक्तीला जीवनात संघर्ष करावा लागतो. यश किंवा अपयशाचा सामना करत असताना आपण कधीच थांबू नये. स्वामी सांगतात की अडचणींचा सामना करा, परंतु त्यांच्याशी लढताना त्यांना शिकून त्यापासून शिकण्याची क्षमता ठेवा. जीवनातील संघर्ष हाच आपल्या प्रतिमा बनवतो. संघर्षांसोबत धैर्य, संयम आणि मानसिक ताकद जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींच्या शिकवणीने आपल्याला शिकवले की असत्याला नकार देऊन सत्याला स्वीकारा. मनाचे सामर्थ्य. स्वामी सांगतात की तुम्हाला सर्वात मोठा शत्रू तुमचं मन आहे. जीवनात अनेक वेळा मनातील नकारात्मक विचार आपल्याला अडथळा आणू शकतात, परंतु स्वामींच्या शिकवणीने ते समजून दिले की आत्मविश्वास आणि नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवलं तर आपण सर्व अडचणींवर मात करू शकतो. मनाच्या शांतीचा शोध घेणं, विचारांचा समतोल साधणं आणि त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपले विचार आपल्याला जीवनात यश देतात, तर नकारात्मक विचार आपल्याला पटलाच्या पलीकडे घेऊन जातात. निष्कर्ष. स्वामींच्या शिकवणीचा आदर्श घेतल्यावर आपल्याला जीवनातील प्रत्येक संघर्षावर मात करण्याची शक्ती मिळते. त्यांची शिकवण आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन आयुष्यातील अडचणींवर विजय मिळवण्यासाठी तयार करते. जीवनाची खरी समजदारी ही स्वामींच्या शिकवणीत आहे. त्यांच्या विचारांच्या आधारे जीवनात सुधारणा आणू शकतो. स्वामी सांगतात की तुम्ही जिथे आहात तिथेच तुमचं सामर्थ्य आहे. तुमचे यश तुमच्या मनात आहे.
स्वामींच्या शिकवणीचा अभ्यास करताना आपल्याला आयुष्यात प्रेम, शांती आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व कळते. त्या शिकवणीने आपल्याला जीवनातील प्रत्येक अडचणीवर विजय मिळवण्यासाठी साधना आणि धैर्य मिळवले आहे.